पुरात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते आणि या यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक येतात। यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू असून धार्मिक विधींना देखील आता सुरुवात झाली आहे। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे। यात्रेचे प्रमुख मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांच्या वाड्यामध्ये दीपप्रज्वलन करण्यात आलं। 12 ते 16 जानेवारी दरम्यान सोलापुरात ही यात्रा पार पडणार आहे। 12 तारखेला मानाच्या 2 प्रमुख नंदीध्वजांचं हिरेहब्बू वाड्यातून प्रस्थान होणार आहे। त्यानंतर शिवयोगी सिद्धराम महाराज यांची गड्डा यात्रा पार पडणार आहे। पहिला योगदान देतो, तर पालखी येते, त्यानंतर नंदीध्वज उभारतात। योगदंड पुढे गेले की मागा पालखी येते, नंदी होतात, त्याप्रमाणे यात्रेला सुरुवात होते। सिद्धरामेश्वर यात्रेचा 13 तारखेला अक्षता सोहळा, 14 तारखेला होमविधी तर 15 तारखेला शोभेच्या दारूकामाचा समारंभ होणार आहे। या यात्रेसाठी मंदिर समितीकडून जोरदार तयारी सुरू आहे। सोलापूरसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून सुद्धा भाविक या यात्रेला हजेरी लावत असतात।